जय भीम पब्लिक. मी ऋषिकेश सुरेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर पब्लिक, ज्या दिवसाची आपण पूर्ण वर्षभर वाट बघत असतो तो दिवस फायनली आलाय. तो म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस. तर आज 13 एप्रिल आहे आणि मी बोललो तुम्हाला की आम्ही पण खूप जल्लोषात सेलिब्रेट करतो आपली जयंती. तर त्यासाठीचा स्पेशल ब्लॉग आहे आणि आमची तयारी झाली सुरू सकाळपासूनच. पण मी जरा बाहेर गेलेलो तर त्याच्यामुळे मला काय भेटलं नाही. तर आता मी घरी आलो, म्हणजे मी होतो तिकडे गेलेलो. आता आम्ही जिथं काम करत होती पोरं तिकडे होतो. तर आमच्या तयारीचे क्लिप मी घेतलेत, पोरांनी पण घेतलेत आपल्या. तर आता मी तिकडे जातोय, तोवर तुम्ही ते क्लिप बघा आणि आपण आता तिकडे गेल्यानंतर भेटूया. चला, आणि पूर्ण व्लॉग एन्जॉय करा. आपला 2 दिवसाचा व्लॉग होईल पूर्ण. तर मी पार्ट वाईज शेअर करेन आणि काय एन्जॉयमेंट असतं ते तुम्ही स्वतः बघालच. आणि कसं काय स्पर्धा वगैरे आम्ही घेतलेले ते. तर काल पण 2 स्पर्धा झाले, त्याचे पण व्हिडिओ आता तुम्ही बघा. आणि आमची तयारीचे पण थोडेसे क्लिप बघा. त्याच्यानंतर पुढे आपण कंटिन्यू करू आपला उद्याच्या रात्रीपर्यंत. तर पूर्ण व्लॉग एन्जॉय करा मस्त आणि आपल्या बाबांची जयंती सेलिब्रेट करूया सोबत. चला. कसा रे मच्छा देंगे ग्लास ठेवूया तिथे उलटे थर्माकोलचे. ब्लॉग मध्ये नाही घेतलं माझे कट करून. साऊंड चेक कसा आहे आदित्य? साऊंड चेक कसा आहे? पबजी साऊंड चेक. आमच्या पबजीला आहे ना, आम्हाला बांधून ठेवायचंय. पबजी तू डीजेच्या पाठी नाच. अटॅक आला पाहिजे. हा सण म्हणजेच आपली दिवाळी आहे आणि आम्ही बघा कसं सजवलं पूर्ण कंदील वगैरे लावून. पुढपर्यंत पूर्ण गल्लीभर कंदील आहेत आपले. हा बघा आपला गेट आणि ही आम्ही केलेली लाईटिंग एकदम मस्त मध्ये. हीच रात्री तुम्हाला दाखवेन कशी वाटते. एकदम पूर्ण निळं वातावरण असतं आणि आपली पब्लिक.
कामच करू आता मला काय बोलतो ब्लॉग जाम काम भारी चल घे चल ना कसा ये नाही खाली चिपिडा घालून उचल उचल आनंद राहिला ना काल आम्ही ठेवली मी दिली सकाळी गोटी मला माहिती नाही या पांगेला काय माहिती लंगड्याला या पांगेला काय माहिती लंगडेला. तो डीजे साऊंड कडक बनवला त्याने. आम्ही आता चाललोय कुर्ल्याला आपल्याला ना लाइटिंग आणायला जायचंय. लाइटिंग नाही सॉरी फटाके आणायला जायचंय आणि जरा हारबीर आणायचंय. तर ऋषी आमच्यासोबत तर झटपट जाऊया आपण आणि आपल्याला लवकर कार्यक्रम सुरू करायचा. आपला डान्सचा कार्यक्रम आहे तर पटकन आपण जाऊन घेऊन येऊया आणि मग भेटत राहू. फटाके बिटाके घेतलेत मस्तपैकी. फुल शॉर्ट्स बीट घेतलेत. आहे बघा इथं मागं आपलं दुकान. आपल्या घाटकोपरमधलं फेमस आहे 1 and only सिंगल पीसवालं. आणि आम्ही यांच्याकडनं फटाके वगैरे घेतो नाही. कोण असेल घाटकोपरमधलं व्ह्यूवर आपला तर इकडे येऊन नक्की फटाके घ्या. आपला ईस्ट वेस्ट ब्रिज आहे त्या ईस्ट वेस्ट ब्रिजजवळ आम्ही मला ठीक आहे मग पाठवून देऊ ना ऋषीला. फटाके बिटाके घेऊन झालं आहे आमचं. आणि मगाशी मी चुकून कुर्ला बोललो पण घाटकोपरमध्येच आम्ही गेलेलो. तर कुर्ला ते आमचा विषय चालू होता त्याच्यामुळे कुर्ला पटकन कुर्ला निघून गेला. तर घाटकोपरमध्ये शॉपमध्ये आपल्या घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे परत आपल्या
क्रिकेट मला वाटलं ऑनलाईन बघतोय. काय करायला लागतं झोपून बाकडे मारण्याला कॅबिन मध्ये टाक ना. माझं 2 मिनिटात होईल. जय भीम मंडळी, सर्वांनी सूचनेकडे लक्ष द्यावे. बाल तिरंगा स्पोर्ट्स क्लब आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धा ही थोड्याच वेळात सुरू करण्यात येत आहे. तर सर्वांनी कार्यकर्त्यांनी रंगमंचाजवळ उपस्थित व्हावे आणि सर्व स्पर्धकांनी सुद्धा रंगमंचाजवळ उपस्थित राहावे. लवकरात लवकर आपली नृत्य स्पर्धा रेकॉर्ड डान्स शो सुरू करण्यात येत आहे आणि रहिवाशांना थोडी नम्र विनंती आहे की थोडं कॉपरेट करा आम्हाला. थोडा आमच्यामुळे थोडे गैरसोय होत आहे तुमची, त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. तरी सर्वांनी कॉपरेट करावे आणि सर्वांनी मिळून आपण आपल्या बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करूया. जय भीम. घरी आलो आता मी फ्रेश होण्यासाठी आणि सगळी झाले तयारी. आता थोड्या वेळ आपल्या डान्सची स्पर्धा चालू होणार आहे आणि घरी पण आपल्या झाली पण एकदम तयारी. आता मी फ्रेश होतो आणि मग तुम्हाला आपल्या घरची तयारी दाखवतो आणि मग पटकन आपण जाऊया तिकडे. ही रांगोळी बघा आपल्या पप्पांनी काढले, सुंदर अशी रांगोळी. ते दरवर्षीच अशी सुंदर रांगोळी काढतात आणि खूप म्हणजे गल्लीमध्ये आमच्या पूर्ण फेमस आहेत पप्पांची रांगोळी. बघा फक्त. तर तयारी झाली, मस्त व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातली मस्तपैकी. पप्पा पण आता तयार होतील, मम्मी पण तयार होईल. हे बघा, हे डेकोरेशन बघा आमचं. आणि आता आम्ही चाललोय
डान्स शो सुरू करूया आपण जाऊन आपला.